देव पावना देव पावना
देव पहावया कलिवसायासन धरी हे आसन शिवंत दिन शुद्ध सोम सकाळी पातला द्वादशी घडला पर्वकाळ द्विजा पाचावणी शुद्ध करे मान देई हे दान यथाविधी नको चिंता करू वस्त्राया पोटाची माऊली आमुची पांडुरंग तुका म्हणे दुरी सांगतो पाल्हाळी तुका म्हणे दुरी सांगतो पाल्हाळी पवितो जवळी आहे आम्हा दिन शुद्ध सोम सकाळी पातला द्वादशी घडला पर्वकाळ पांडुरंगा करो शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं समचरण सरोजं सान्दनिलम्बुदाभं जगन्निहितपाणिमण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदार सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची मस्तक माझा सोम सकाळी पातला द्वादशी घडला पर्वकाळ संत शिरोमणी वैराग्याचे महामेरू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून आपल्या धर्मपत्नीला उपदेश करतात. विठ्ठल
तुकोबारायांच्या बीजोत्सवानिमित्त म्हणजेच तुकोबारायांचा वैकुंठगमन सोहळा त्या निमित्ताने आपल्या या सिन्नर तालुक्यातील दोंडवीर नगर या गावामध्ये सुरू असलेला हा जो सप्ताहाचा उत्सव, या उत्सवातील आजची किती दिवस आहे? चौथा दिवस, अर्थात चौथ्या दिवसाची सेवा माझ्याकडं आहे. तुकोबारायांच्या वैकुंठगमन सोहळ्याच्या निमित्ताने उत्सव असल्यामुळं तुकोबारायांनी वैकुंठाला जाण्याच्या अगोदर आपल्या धर्मपत्नीला प्रेमाने आपुलकीनं जवळ बोलावून जो अत्यंत महत्वाचा मार्मिक अशा प्रकारचा जो उपदेश केला, जे काही त्या उपदेश करणारे ते स्त्रीभतर संवाद प्रकरणातील जे काही 4-5 अभंग आहेत त्यातील हा एक अभंग आहे. या अभंगातून पत्नीसाठी अत्यंत गोड उपदेश तुकोबारायांनी केलेला आहे. विठ्ठल हे छोटस तुकोबारायांच्या गाथ्यामध्ये प्रकरणच आहे, ज्याला स्त्रीभतार संवाद म्हणतात. प्रकरणाचं नावच आहे, काही 2 नाव आहे. काही त्याला पूर्णबोध प्रकरण म्हणतात, तर काही स्त्रीभतार संवाद अशा प्रकारचं म्हणतात. विठ्ठल म्हणजे स्त्री म्हणजे पत्नी आणि भतार म्हणजे पती, म्हणजे साध्या भाषेत नवरा बायको. आणि नवरा बायको मध्ये, पती पत्नी मध्ये झालेला जो संवाद आहे तो संवाद या अभंगातून आहे. म्हणजे तुम्हाला काही डोकं आहे का? म्हणजे का कीर्तन करायला लागले तुम्ही? एवढे लोक आहेत समोर, लोकात तुम्हाला सांगायचंय आणि नवरा बायको झालेलं बोलणं लोकात सांगत असतात. नवरा बायको मध्ये जे काही बोललं जातं, पती पत्नी मध्ये जे काही बोललं जातं ते लोकांना सांगावं का? असं कसं काय तुम्ही अभंग घेतला अशी कदाचित तुम्हाला काही शंका येईल. आणि नवरा बायको मध्ये जे बोलणं होत असतं ते संसाराचं. काय बोलतात? संसाराविषयीच बोलतात ना. आणि मग या संसाराविषयी जर बोलले असते, संसारातल्याच गोष्टी त्यांनी परस्परामध्ये सांगितल्या असते, तर ह्या गोष्टी तुम्ही कीर्तनात कशाला सांगायला लागले? त्या सांगून काही लोकांचा उद्धार होणार आहे? संसाराच्या कथा किंवा रड कथा त्या सांगून काय उपयोग आहे? कीर्तनामध्ये कीर्तनकारांनी माथा ठिकाण्यावर ठेवून बोलायला पाहिजे. अलीकडे तर कीर्तनाचा स्तर फारच घसरू लागलेला आहे. म्हणजे व्यसनच नाही राहिली. कोणी उठतं आणि कीर्तनात काहीही सांगतं. कीर्तनाची मर्यादा संतांनी, साधू संतांनी आपल्याला जे घालून दिलेली आहे, त्या मर्यादेचं उल्लंघन होता कामा नये. कीर्तन असं करावं किंवा कीर्तन असं असावं की ते कीर्तन ऐकल्यानंतर त्या ऐकणाऱ्या श्रोत्यांच्या अंतःकरणामध्ये भगवंताची मूर्ती ठसली पाहिजे. कीर्तन
संतांनी कीर्तनाची मर्यादा जी घालून दिलेली आहे ती अशी आहे. कशी? कीर्तन असं करावं की त्या कीर्तनामध्ये वैराग्याच्या गोष्टी असाव्या, कीर्तनामध्ये विवेक असावा, कीर्तनामध्ये ज्ञान असावं. नाचो कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जेगी. आणि त्या कीर्तनात जेणेकरून अंतरी मूर्ती ठसावी श्रीहरीची, अंतःकरणामध्ये श्रीहरीची मूर्ती ठसली पाहिजे. श्रीहरीचं पांडुरंगाचं रूप अंतःकरणामध्ये प्रगट झालं पाहिजे. आणि नुसतं पांडुरंगाचं रूप प्रगट होऊन नाही, पांडुरंगाचं प्रगट होऊन तो ऐकणारा तो स्वतः पांडुरंग रूप झाला पाहिजे. हे कीर्तनाचं सामर्थ्य आहे. म्हणून तर कीर्तन चांग म्हटलंय. कीर्तन चांग, कीर्तन चांग होय अंग हरिऊ. हे कीर्तन आहे. कीर्तनात हे सांगावं जेणेकरून अंतःकरणामध्ये देव ठसला पाहिजे. आणि तुम्ही कीर्तनाला अभंग घेतलाय नवरा बायकोच्या संवादाचा, स्त्री भटा संवाद. असं कसं काय? नाही आहे, त्याला म्हणतात स्त्री भातार संवाद. पण तो स्त्री भातार संवाद म्हणजे सामान्य नवरा बायको जसं बोलतात किंवा त्यांचा जसा संवाद असतो तसा संवाद नाही हा. तुकोबारायांनी म्हटलेलं आहे, ज्यांनी हा संवाद ऐकला ते धन्य धन्य. विठ्ठल पूर्णबोध स्त्री भ्रतार संवाद. पूर्णबोध असलेला ज्या संवादामध्ये पूर्णबोध आहे. आता पूर्णबोध म्हणजे काय वगैरे वगैरे त्यात वेळ घालत नाही मी, कारण अभंगाचं बी चिंतन करायचंय. पण हा पूर्णबोध असलेला हा संवाद आहे. आणि स्त्री भ्रताराचा संवाद आहे. ज्या पुरुषांनी हा ऐकला तो गोबाबाई म्हणतात ते धन्य धन्य. वा, स्त्री भ्रतार संवाद आणि ऐकणारे धन्य. हे कसं काय? कारण या संवादामध्ये तो गोबाबाई म्हणतात पांडुरंगाची कथा आहे. पांडुरंगाची तुका म्हणे आहे पांडुरंग पांडुरंग कथा धरील जो चित्तामध्ये ही कथा धरी तो तरुण जाईल. ही कथा अर्थात स्त्री भ्रतार झालेला संवाद जो आपल्या चित्तामध्ये धरेल आणि तसं बनण्याचा प्रयत्न करेल तो तरुण गेल्याशिवाय राहणार नाही. हे तुकोबाराय म्हणजे विश्वासाने सांगतात. असा हा स्त्री भ्रतार संवाद आहे. म्हणजे सरळ सरळ सांगायचं म्हणजे जसं भगवंतानी अर्जुनाला निमित्त करून संबंध जगाला
उपदेश केला तसं तुकोबाबाईंनी जिजाबाईला निमित्त करून आपल्या सर्वांसाठी त्या अभंगातून उपदेश केलेला आहे. तुकोबाबाई या अभंगातून जो सेवेसाठी चिंतनासाठी जो अभंग निवडलेला आहे, या अभंगातून जिजाबाईला अत्यंत महत्वाचा उपदेश करतात. तुकोबाबाईंचं ठरलेलं होतं की आपल्याला वैकुंठाला जायचे. जाण्याचे विचार तुकोबाबाईंच्या मनात येऊ लागलेले होते, पण काही जबाबदाऱ्या असतात, काही कर्तव्य असतात. या जिजाबाईनं आपली खूप सेवा केलेली आहे. खरंच मला जिजामाऊलीनं किती तुकोबाबाईंची सेवा केली. जर तुकोबाबाईंच्या जीवनामध्ये या जिजाबाई नसत्या तर तुकोबाबाईंचा देह कधीच पडला असता. तुकोबाबाई जे झाले ते जिजाबाई पतिव्रता माऊली होती. पांडुरंगाचं जिजाबाई कधी नाव नव्हत्या घेत, पण तुकोबाबाईंना पांडुरंग मानित होत्या, तुकोबाबाईंना परमेश्वर मानित होत्या, देव मानित होत्या आणि तुकोबाबाईंची सेवा करत होत्या. तुकोबाबाई भक्तीला लागले. अगोदर चांगला संसार करत होते, पण ज्या दिवसापासून तुकोबाबाई भक्तीला लागले, संसार झटकला तुकोबाबाईंनी. पुन्हा संसाराकडे पाहिलं नाही. काडीचं काम करत नव्हते तुकोबाबाई. रात्रंदिवस भजन करायचे, रात्रंदिवस. आणि मग हा सगळा संसाराचा गाढा जिजाबाई एकट्या वाढायच्या. फटका संसार, दारिद्र्य, आणि मग ते स्वभाव असा थोडासा फडफड फडफड बोलणारा बनला होता जिजाबाईचा. त्रास व्हायचा ना, हे काहीच बघत नव्हते ना. सुरुवातीला अशा प्रकारचं काम करावं लागायची, मुलाबाळाला सगळं सांभाळ करावा लागायचा आणि मग त्रास व्हायचा. आणि मग त्या त्रासानं मग थोडस तुकोबाईंनी म्हटलं नाही, बरे झाले देवा बाई कर्कशा, असं स्वभाव होता. बोलत होत्या, पण तुकोबाईवर जिजाबाईचा खूप जीव होता. माऊलीनं तुकोबाईंना जीव घातल्याशिवाय कधी स्वतःच्या तोंडात घास घातला नाही. मोलमजुरी करावी, काहीतरी आणावं, स्वयंपाक करावा, धुणं पाणी करावं, पोरांना जीव घालावं. हे महाशय सकाळीच पहाटे उठून देवाची पूजा बिजा करून विना चिपळ्या घेऊन कुठं कवानातच निघून जायचे. पुन्हा जिजाबाईला सांगतही नव्हते. पण मग जिथं गेले असतील तुकोबाबाई तिथं जायच्या. टोपलं घ्यावं, टोपल्यात जी काय थोडी भाकरी भाजी काय केली ती घ्यावी, एक पाण्याचा मोळवा घ्यावा, त्याच्यावर फडकं टाकावं, डोक्यावर घ्यावं आणि वन 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 जिजाबाईंनी भटकावं. जिथं तुकोबाबाई गेले असतील तिथं जावं, तुकोबाबाईंचा शोध घ्यावा, तुकोबाबाईंना जीव घालावा आणि मग जिजाबाईंनी आपण जेवावं. हे दररोजचं होतं जिजाबाईचं. एक दिवस नाही, पण सांगूनही जात नव्हते की बाई मी इकडे चाललोय म्हणून. एवढी तुकोबाईंची सेवा त्या जिजामाऊलीने केलेली. आणि मग विचार आला मनामध्ये, एवढी आपली सेवा केली, तिच्या बाबतीतही आपलं काही कर्तव्य आहे, तिचं कल्याण झालं पाहिजे, तिचा उद्धार झाला पाहिजे, ही कळकळ तुकोबाईंना होतीच. आणि म्हणून तुकोबाईंनी जिजाबाईला एक दिवस असं प्रेमाने आपुलकीनं असं बोलावलं, जिजे या इकडं बस माझ्याजवळ. कधी कधी जिजाबाई ऐकायच्या तुकोबाईचं. महाराज बोलवतात म्हणून जिजामाऊली जवळ आली, बसली. आणि मग काय हो महाराज, काय म्हणताय तुम्ही? जिजे अगं तू कधी विचार केलास का, लोक माझ्याकडे येतात, तुकोबाबाई कीर्तन करायचे, भजन करायचे, आणि मग भजन कीर्तन करणाऱ्याकडं, पारमार्थिकाकडं, धार्मिक लोकांकडं लोकांची वर्दळ असतेच. पहिल्यापासून
लहानपणापासूनच तुकोबा धार्मिक होते, परमार्थिक होते, म्हणून परमार्थाची आवड असलेली, भक्तीची आवड असलेली मंडळी, भजन कीर्तन करणारी मंडळी तुकोबाईंकडे ये जा करायची. तुकोबाईंकडे यायची, बसायची, काही विचारायची, काही सांगायची, मनातले काही शंका विचारायचे, आलेले काही अनुभव तुकोबाईंना सांगायचे. हे बरोबर आहे का, चुकीचं आहे का, या सगळ्या गोष्टी तच्चिंतनम तत्कथनम अन्यन्यम तत्प्रबोधनम एतदेक परत्वंच ब्रह्माभ्यासम विदुर्बुधाः, हे जसं वेदांतामध्ये म्हटलेलं आहे. किंवा मच्चित्ता तदगत प्राणा बोधयंत परस्परम कथयंतश्च मां नित्यं दुष्यन्ति च रमन्ति. हे असं चालायचं. पण मग कुणी घरी आलं की जिजाबाईचा असं तोंडाला पट्टा सुरू व्हायचा ना, फाड 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 बोलायच्या. बरं झालं आले, आमचंच घर दिसलं जगात, का दुसरे घरच नाहीये, फुटले की सुटले, आम्हाला काही काम धंदा सुरू देत नाही, असं जिजाबाई लोकांना त्या उद्देशून असं बोलायच्या. असं खूपच बोलायच्या जिजाबाई. तो बोलायची ते आता नेहमीच होतं, ऐकून घ्यायचं, कधी बोलायचं जिजाबाईला, असं व्हायचं. पण मग आज तुकोबाईने थोडंसं जिजाबाईला प्रेमाने जवळ घेतलं आणि जवळ बसून तुकोबाई सांगायला लागले, जिजे अगं तू जरा विचार कर ना, हे लोक येतात, हे आपल्याकडे येतात, काय येतात, कधी विचार केला असतो, कोण येते घरा आमुच्या कशाला, काय त्याचा त्याला नाही धंदा. हे लोक आपल्या घरी कशाला येतात, त्यांना काही त्यांचा धंदा नाही, त्यांना त्यांची कामं नाही, त्यांना काम आहे. पण तरी लोक कामं असताना सुद्धा कामं बाजूला सांगून वेळ काढून आपल्याकडे येतात, आपल्या घरी येतात. बरं आपण त्यांना चिठ्ठ्या पाठवित नाही, आमंत्रण पाठवित नाही, फोन करत नाही, बोलावत नाही, होऊन ते आपल्याकडे येतात. काय येत असतील, प्रेमासाठी झाले विचार कर, हे लोक आपल्याकडे काय येतात, देवासाठी झाले ब्रह्मांड सोयरे. अगं आपण देवाची भक्ती करतो आणि जगाला देव आवडतो, आणि तो देव, त्या देवाविषयी ऐकायला आपल्या जवळ भेटतं. आपण देवावर प्रेम करतो, तेही देवावर प्रेम करतात, म्हणून त्यांना आपण प्रेमाचे, जवळचे, आपुलकीचे वाटतो, म्हणून ते आपल्याकडे येतात. म्हणून सगळं जग आपल्यावर प्रेम करतं. देवासाठी झाले ब्रह्मांड सोयरे. आणि मग ते असे आल्यानंतर प्रेमानं आपल्याकडे येतात. त्यांना या म्हणायचं, बसा म्हणायचं, आसन टाकायचं, काय असलं थोडं पाहतं त्यांना काही द्यायचं, नसलं तर कोण दोन शब्द बोलायला काय अडचण आहे. कोळ्या उत्तरी काय विची, जर तू असं कोवळ मधुर गोड बोललीस तर तुझा काय खर्च होईल बरं. असं वस्कती त्यांच्या अंगावर. माणसाने कठोर बोलू नये. शास्त्र सांगते सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न ब्रूयात सत्यम प्रियम प्रियम ना नृतम ब्रूयात एषः धर्मः सनातनः. माणसाने खरं बोलावं, मृदू बोलावं. तुकोबा
असं अमृतासारखं गोड बोलावं. मुखी अमृताची वाणी देह देवाची कागणी असं असायला पाहिजे माणसं. असं गोड बोलायचं सोडून असं बघ विचार कर ना. लोक मानाने बोलवलं तरी जात नाही. माने पाचारिता नव्हे आराणूक ऐशे येते लोक प्रीतीसाठी. मानानं आमंत्रण देऊन पुन्हा पुन्हा जाऊन सांगावं लागतं या म्हणून तरी लोक जात नाही. आणि आपल्याकडं न बोलवता येत. आणि तुला हे लोक न बोलवता येतं त्याचं भूषण वाटत नाही. तुका म्हणे गांडे नावडे भूषण कांतलेश श्वान लागे पाठी. पिसाळलेलं कुत्र जसं मागं लागावं तसं त्यांच्या मागं लागतीस. तो कवाय सांगत पण तो कवाय म्हणतात अगं असं नको करू. तुझा जर विचार कर लोकांना पैसे किती आवडतात पण मला हे पैसे आवडत नाही. कसपटासारखे वाटतात. दगडापेक्षा पाषाणापेक्षा हीन वाटतात. हे का वाटतात मग कधी विचार केलास तू? नाही हो महाराज मी कधी तो विचारच नाही केला. बस मग सांगतो तुला. मनुष्य जन्म याच्यासाठी नाहीये संसारासाठी नाहीये. तू विचार कर आणि मी जसं सांगतो तसं कर. बरं ठीक आहे महाराज. आता उद्यापासून नाही आजपासूनच तुम्ही जसं सांगा तसंच मी करेन. सांगा काय करू मी? असं ज्यावेळेला जिजाबाई बोलल्या त्यावेळेला जिजाबाईला तुकोबाई काय करायला सांगतात? अभंगाच्या प्रथम देव पाहावया करीवो समास. देव पाहावया करीवो समास. देव पाहावया करीवो समास. देव पाहावया करीवो समास.
तू देवाला पाहण्यासाठी सायास कर, देवाला पाहण्यासाठी. आपणही सायास करतो. आपले काही सायास कमी असतात, पण आपले सायास कशासाठी असतात? सायास करी सायास करीशी प्रपंच दिननिशी, रात्रंदिवस या प्रपंचासाठी संसारासाठी धडपडा करतेस. काय मिळणार आहे संसार करून? संसारात एवढा सायास करून आजपर्यंत कोणाचं भलं झालंय? अगं हाच सायास देवासाठी कर. देव पहावा, देव भेटावा, देवाचं दर्शन व्हावं, देवाचा साक्षात्कार व्हावा, याच्यासाठी सायास. देव पहावया करीवो सायास. महाराज काय होईल हो तुमचा देव बघून? अगं वेडे, अगं देवाला पाहिल्याशिवाय आपलं जीवन सफल नाही हो. जीवनाचं सार्थक नाही हो. जीवनाचं सार्थक व्हावं असं वाटत असेल तर विठ्ठलाची गर्दी करिया, विठ्ठलाची गर्दी करिया, विठ्ठलाची गर्दी करिया, विठ्ठलाची गर्दी करिया. कामने देवाचं दर्शन झाल्याशिवाय, विठ्ठलाला पाहिल्याशिवाय जीवनाचं सार्थक नाही. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलच, विठ्ठलची एक देखील. चकार लावून तुकोबाबाई सांगतात की एका विठ्ठलाच्याच दर्शनाने सार्थक होणार आहे. विठ्ठलाच्या दर्शना वाचून बाकीचं काहीही केलं, कितीही पैसा कमवला, तरी मनुष्य जन्माचं सार्थक नाही होणार. सत्ता मिळवली, मनुष्य जन्माचं सार्थक नाही होणार. मान प्रतिष्ठा मिळाली, जीवनाचं सार्थक नाही होणार. काहीही करा, काहीही करा, शेती करा, नोकरी करा, व्यापार करा, काही करा, लग्न करा, करू नका तसेच राहा, काही संबंध नाही त्याचा. लग्न करणाऱ्याचं सार्थक नाही, न करणाऱ्याचं सार्थक नाही. सार्थक विठ्ठलाच्या दर्शनाने आहे. विठ्ठल शिवाय जीवनाचं सार्थक नाही. बघा तुम्ही श्रीमंताला विचार, मागा तुमचं सार्थक झालं का? सत्ताधीशाला विचारा, सगळ्या लोकांना बघा तुम्ही जगामध्ये जरा निरीक्षण करा, त्यांचं सार्थक झालंय का? नाही. पण ज्यांचं सार्थक झालंय, ज्यांचं जीवन सफल झालंय, त्यांना विचारा तुमचं जीवन कशाने सफल झालं?
संसार सफल झाला गे माये देखिले पाय आजी संसार सफल झाला. संसार म्हणजे जन्म, मनुष्य जन्म. ज्ञानोबा छातीवर हात ठेवून सांगतात, इथं बसलेल्यापैकी कोणी सांगावं छातीवर हात ठेवून की आमचा जन्म सफल झाला. ज्ञानोबा सांगतात, पण मग कशाने झाला? देखिले पाय विठोबाचे, विठोबाचे पाय देखिले म्हणजे विठोबाला पाय. देवाला पाहिल्याशिवाय जीवन सफल होत नाही. म्हणून श्रुती सुद्धा सांगते, आत्मा व्हावे द्रष्टव्य, श्रोतव्य, मंतव्य, निध्यासितव्य. आत्मा व्हावे, आत्मा म्हणजेच परमात्मा. त्याला पाहावं, त्याला पाहिलं पाहिजे. देव पाहावा, देव. विठ्ठल विठ्ठल संसारातलं कोणालाही पाहिलं तरी जीवन नाही सफल होणार. आजपर्यंत संसार ज्याने ज्याने पाहिला कुणाचंच कल्याण नाही, सगळ्याची भिवंडीच. देवाला पहा, देवाला. कारण देव पाहिल्यावर कल्याण. कसं काय म्हणले, संसार पाहिल्यावर कल्याण होत नाही, देव पाहिल्यावर कसं काय कल्याण होईल? काय संबंध आहे कल्याणाचा? कारण देवाच्या दर्शनाने काय घडतं माहितीये तुम्हाला? शास्त्रकार सांगतात, भिद्यन्ते हृदयग्रंथी छिद्यन्ते सर्व संशयाः क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. तस्मिन् परावरे दृष्टे. त्या परमेश्वराला पाहिला असता, परमात्म्याला पाहिला असता हृदयग्रंथीचा भेद होतो. हृदयग्रंथी चिदचित ग्रंथी, देह आणि आत्मा ही जी आपली गाठ बसलेली आहे अनादी कालापासून. आत्मा म्हणजे आपलं स्वरूप आणि हा देह एक नाहीये. देह आपण नाही, देह वेगळा आहे आणि आपण वेगळे. पण अज्ञानामुळं, भ्रांतीमुळं आपण देहालाच मी मानतोय. देहाशी आपण तादात्म्य केलेलं आहे. कोण आहे? पद्माकर. म्हणजे माझंच असं आहे असं नाही, तुमचं तसंच आहे, सगळ्याचं असंच आहे. अरे त्या परमात्म्याचे अंश आहोत आपण, की ज्या परमात्म्याचं वर्णन करताना श्रुती म्हणते सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. सत्य ज्ञान अनंत गगन.
त्याच्याच अंश आहे आपण. मग त्याच्यात जर अंश असो तर मग आपण कसे असणार आहे? तो जर सत्य आहे आपण सुद्धा कसे सत्यच. तो जर चिद्रूप आहे ज्ञान स्वरूप आहे आपण सुद्धा कसे ज्ञान स्वरूपच आहे. तो जर आनंद स्वरूप आहे आपण सुद्धा कसे आनंद स्वरूप आहे. पण असं असताना सुद्धा सच्चे आनंद हे आपलं स्वरूप असताना आनंद हे आपलं स्वरूप आहे. ऐका जरा, आनंदासाठी कोणाच्या मागे लागायची गरज नाही. आनंद हे आपलं स्वरूप आहे. आणि असं असताना सुद्धा एवढ्या विषयाच्या आभासिक आनंदासाठी कुत्र्यासारखा आपण विषयाच्या मागे लागतो. लागत नाही. कशामुळं? कारण आपण या आपल्या आनंद स्वरूपाला विसरलो. आपण आनंद स्वरूप आहोत, आपण परमात्मा स्वरूप आहोत याला विसरलो. आणि हा विसर कशामुळे पडला माहितीये? या देहाला आपण मी म्हटलो म्हणून. देह आपण नाही, देहून वेगळे. देह आनंद होत नाही, देह दुःख रूप आहे, अनित्य आहे, विनाशी आहे. आणि त्या विनाशी असणाऱ्या दुःख रूप असणाऱ्या देहाला मी म्हणायला लागलो, त्या देहाचंच कौतुक करायला लागलो. देहाची वरी आदर ज्ञानोबा काय म्हणतात, प्राण्या कामी भर देहाची वरी आदर म्हणून पडिला विसर आत्मबोधा. आत्मबोधाचा आपल्या स्वरूपाचा विसर पडला. आपण देव आहोत, परमात्मा स्वरूप आहोत, सच्चिदानंद स्वरूप आहोत त्याला विसरलो का? या देहाला आपण मी समजायला लागलो. मुक्त होता बळे झाला बद्ध. बद्ध झालो आपण. कशामुळं? घेऊन या छंद माझे नाही. मी देह आणि देह संबंधी असणारे सगळे माझे. हा छंद घेतला आणि आपण बद्ध झालो. आणि म्हणजेच देह मी ही जी धारणा आहे हिलाच म्हणतात ग्रंथी वेदांत शास्त्रामध्ये. त्यालाच म्हणतात गाठ. ही गाठ निसटते कशाने? भगवत साक्षात्काराने. देवाचं दर्शन झालं, देवाला पाहिलं की या चिरचिर ग्रंथीचा भेद होतो. म्हणजे गाठ सुटते. बंधनापासून उकलल्या गाठी देताली मिठी सावकाश. ही गाठ पहिलं काम होतं. ही चित आणि अचित. चित म्हणजे परमात्मा आत्मा आणि अचित म्हणजे जड असणारा देह यांची गाठ बसलेली आहे, यांचं ऐक्य झालेलं आहे. आणि ही निसटत. देह देह, आत्मा आत्मा, मी ते मी, तू ते तू, कुक्कुड हे लाडसी. अशी स्थिती, असं ज्ञान त्या साक्षात्काराने होत. याला चिदचित ग्रंथीचा भेद म्हणतात. विद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशयाः. मनातले सर्व संशय जे आपल्या अनर्थाला कारण आहे हे सगळे संशय नष्ट होतात. संशयच महाराज आपल्याला नरकात घेऊन संशयावनीत हो आणि पाप नाही हो ही विनाशाची वागू प्राणी असी. हे सगळे संशय. संशयाला सुरुवात होते मी कोण, कोहम कथमिदम जातम को वै कर्तास्य विद्यते. हे सगळे संशय. मी कोण असेल, मी कुठून आलो आहे, कशाला आलोय, काय करायचंय, कुठं जायचंय, काय माहिती आपल्याला येतं की कधी आपण याचा कधी विचार तरी केलाय? आहे याचं ज्ञान आहे का आपल्याला? आपण कोण आहे ते माहित नाही.
माहित नाही, काहीच माहित नसतं. मी कोण आहे हेच माहित नाही, तुम्हाला काय माहित आहे? आपण लय स्वतःला शहाणं समजतो. म्हणजे आपल्याला काय शहाणं कशामुळे समजतो? काय असतं आपल्याकडे, काय ज्ञान असतं आपल्याला? अरे आपलं स्वतःच ज्ञान नाही तर बाकीचं काय असणार आहे? जे काय आहे तो सगळा भ्रम आहे, भ्रम, मूर्खपणा आहे. काही माहित नाही आपल्याला मी कोण आहे. काही सगळे संशय असतात अंतःकरणामध्ये, तर हे सगळे संशय नष्ट होतात. विद्यन्ते लयवन्ति छिद्यन्ते सर्व संशयाः क्षीयन्ते चस्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. सगळी कर्म आपली या जन्मातली आणि पूर्वी अनेक जन्म झाले त्या जन्मातली आपण करून ठेवलेली सगळी संचितातली कर्म भगवत साक्षात्काराने जळून जातात, जळून. यथेधांसी समिद्धोग्निर भस्मसात कुरुते अर्जुन ज्ञानाग्नि सर्व कर्माणि भस्मसात कुरुते तथा. सगळी कर्म, जी कर्म भोगण्यासाठी आपल्याला करोडो जन्म घ्यावे लागणार आहे, जे अनर्थाला कारण आहे, दुःखाला कारण असणारे सगळे कर्म देवाच्या दर्शनाने, देवाच्या साक्षात्काराने जळून जातात. हा फायदा आहे देवाच्या दर्शनाने. म्हणून तो गोवाय म्हणतात, बाई अगं आवले आवले म्हणायचे तो गोवाय, अगं तू देवाला पाहण्यासाठी सायास कर. देव पहा, देव त्याच्यासाठी प्रयत्न कर. काय रात्रंदिवस या संसारासाठीच प्रयत्न करत बसलीस? देव पहावया करिओ सायास. आता प्रश्न हा आहे, प्रश्न नाही घेत. वाढत जाईल ना मग, आता वेळ झाली आपली. महाराज काय करू मग देव पाहण्यासाठी? अगं देव पाहण्यासाठी तो सायास तर कर बघ, पण हा जो नाशवंत असलेला जो संसार आहे त्याच्याविषयीची आशा मनात धरू नकोस. अगोदर आशा सोड. न धरी हे आस नाशिवंत. ती आशा सोड मग सायास कर. समजते ना मी काय म्हणतोय ते? अगोदर संसाराची आशा सोड. कसा आहे संसार? त्या संसाराविषयी नाशिवंत शब्द वापरलाय. संसार सगळा नाशिवंत आहे आणि नाशिवंत असलेला हा संसार, या संसाराची आशा सोड मग सायास कर. आणि मग संसाराची आशा धरून जर सायास केला तर मग देव नाही दिसणार. संसाराची आशा ही परमार्थातली फार मोठी प्रतिबंधक आहे. शेतकरीच माणसं आहे सगळे. आपण शेतात पेरतो, पेरून असं उगवून आलं की आपण त्याला खत टाकतो, पाणी सोडतो. कशासाठी? ते पीक चांगलं यावं, त्याची वाढ व्हावी, त्याला चांगला उतार पडावा म्हणूनच ना, बरोबर आहे ना? हा. पण शेतकरी, ऐका जरा, तुमच्या परिचयाचा दृष्टांत आहे सगळ्याच्या. ते खत टाकण्याच्या अगोदर, पाणी देण्याच्या अगोदर काय करतात माहिती? हा 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 रोट्या फिरवतात म्हणा. काय काय रोट्या नाही, खुरपतात, निंदतात. खुरपणी करावी लागते. खुरपणी करणं म्हणजे काय? त्या पिकात आलेलं तण काढणं. ते तण काढावं लागतं. आणि तण जर काढलं नाही, तण तसंच ठेवून जर खत टाकलं, पाणी दिलं, ते टाकलेलं खत आणि दिलेलं पाणी ते पिकाच्या कामाला नाही येत, ते तणाच्या कामाला येतं. तण अजून वाढतं, पीक पिवळं पडतं. बरोबर आहे ना? पटलं का नाही? तर
तसंच आहे परमार्थात सुद्धा. आपलं परमार्थाचं पीक पिवळं पडू नये असं वाटत असेल तर साधना करत असताना या साधनेच्या मार्गात उगवलेलं तण म्हणजे संसाराची आशा आहे. ही आशा रूपी तण जर काढलं नाही आणि आशा तशीच ठेवून आपण जर परमार्थ केला, सायास केले देवाला पाहण्यासाठी, तर ते केलेले सायास म्हणजे टाकलेलं खत पाणी ते देवाला नाही दाखवीत, ती आशा पूर्ण करता अगोदर. म्हणजे आपण केलेलं साधनेचं पुण्य संसाराच्या आशा त्यांना पूर्ण होतात आणि पुण्य संपून जात. ऐका, म्हणून नुसतं पुण्य करून उपयोग नाही. नुसते साधन, नुसते पारायण, नुसतेच नामस्मरण, नुसतेच सप्ते, नुसतेच कीर्तन, काही उपयोग नाही. कितीही केलं, रात्रंदिवस जरी केलं, तिकडची आशा ठेवली तर इकडचं पीक पिवळच पडतंय. म्हणून अगोदर ते काढावं लागतंय. आशा ही समूळ खणून काढावी, तेव्हाची गोसावी व्हावे तेने. म्हणून तुकोबाबाई सांगतात की बाई, ही न धवी ही आस नाशिवंत. नाशिवंत असणाऱ्या या संसाराची विषयाची आशा मनामध्ये धरू नकोस. आशा काढून टाक आणि मग सायास कर. आणि केलेले सायास त्याचं पुण्य संसाराकरता खर्चू नकोस. जतन करीन जीवे शुद्ध भावे करून या. ते पुण्य फक्त भगवत प्राप्तीसाठी, भगवत दर्शनासाठी उपयोग कर त्याचा. असं देव पाहण्यासाठी सायास कर. ठीक आहे महाराज, तुम्ही सांगते तसंच करते. आता संसाराची आशा मनात धरीत नाही बघा काहीच, आणि देवाला पाहण्यासाठी तुम्ही म्हणतात ना, आता तुमचंच ऐकते आणि सायास करते. काय करू सांगा बरं? दुसऱ्या चरणात सांगतात, दिन शुद्ध सोमा सकाळी दिन शुद्ध सकाळी पातला. जिजाबाई ज्या वेळेला तुकोबाबाई जे सांगतात ते साधन करायला तयार झाल्या. कधी करायचं महाराज हे साधन? अगं उशीर कशाला करतीस, उद्याच. काय उद्या? अगं
अतिशय शुद्ध दिवस आहे उद्याचा. शुद्ध म्हणजे पवित्र, चांगला दिवस आहे उद्याचा, शुभ दिवस आहे. कोणता दिवस आहे? काय काय नेमकं उद्या? दिन शुद्ध म्हणजे दिवस शुद्ध आहे. सोम सकाळी पातला. सोम म्हणजे सोमवार. अगं उद्या सोमवार आहे असं. हा अजून द्वादशी घडला पर्वकार. वार सोमवार आणि तिथी द्वादशी. वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं, भागवत संप्रदायाच्या दृष्टीनं मला द्वादशी सारखी तिथी दुसरी नाही, पवित्र नाही. उद्या सोमवारही आहे आणि द्वादशीही आहे. म्हणजे तुकोबाबांनी रविवारच्या दिवशी एकादशीच्या रात्री हा उपदेश केलेला आहे. उद्या सोमवार आहे, द्वादशी आहे, पर्वकाळ आहे. पर्वकाळ पर्वकाळ म्हणजे पुण्यकाळ, चांगला काळ उद्या. मग काय करू? तिसऱ्या चरणात सांगतात. बीजापाचरूनी शुद्ध करी सांगितलं मी की उद्या सोमवार आहे, द्वादशी. मग तुझं मन आहे ना शुद्ध कर. शुद्ध कर म्हणजे साधू संताविषयी, ब्राह्मणाविषयी श्रद्धा मनामध्ये धारण कर. त्याला म्हणतात शुद्ध कर. अशा गाठी ठेवू नको मनात कुणाविषयी. आणि असं मन शुद्ध करून गावात असणारे जे द्विज आहे, द्विज म्हणजे ब्राह्मण, त्यांना पाचारण कर. म्हणजे त्यांना बोलवून आण. काय करायचं बोलवून आणून? सत्यनारायणाची पोथी वाचायची? अगं नाही. मग तुझ्याकडे जे काही आहे किडूक मिडूक ते सगळं त्यांना काय करतो? दान कर. दान
द्विजापाच्यावनी शुद्ध करी मन, अन्वय असा घ्यायचा, मन शुद्ध करी द्विजापाच्यावनी यथाविधी दान करी असा अन्वय घ्यायचा. मन शुद्ध कर आणि मन शुद्ध करून द्विजांना बोलावून तुझ्याकडे जे काही घरात आहे ते सर्व यथाविधी जसं शास्त्र सांगतं तसं श्रद्धा ठेवून दान देणं आपलं कर्तव्य आहे असं मानून त्याला सात्विक दान म्हणतात. तू ब्राह्मणांना सगळं देऊन टाक. आता जिजाबाई कसं तरी तुकाराम महाराज ऐकायला लागल्या होत्या आणि ज्या वेळेला जे आहे ते देऊन टाक म्हटल्यानंतर जिजाबाईचं टाळकं सरत. आता ग बाई, म्हणजे हा गाडीचं काम करीत नाही, कुठून आणत तर नाही आणि मला लागला सांगायला की घरचं जे काही ते मी देऊन टाक महाराज, आणि जे आहे ते देऊन टाकायचं, पोटावर काय दिवा घालायचं आहे. तुम्ही तर काय काम नाही करीत, खायचं काय असं ज्या वेळेला जिजाबाई थोड्याशा रागानं बोलल्या त्यावेळेला तुकोबा काय उत्तर देतात अभंगाच्या पुढच्या चिंता करू वस्त्रा या पोटाची. अगं तू आहे ना वस्त्राची आणि पोटाची म्हणजे पोट भरायची चिंताच करू नकोस. आणि मग कोण करेन मी नाही केली तर? माऊली आमची पांडुरंग. अगं आमची आई कोण? पांडुरंग आहे ना चिंता करायला. तो सगळ्या जगाची चिंता करतो, पोषितो जगाशी एकला तो सगळ्या जगाला तो पोचतोय. सकळ जीवांचा करीतो सांभाळ, सगळ्यांना तो सांभाळतोय. आणि मग तुझं रात्रंदिवस अनन्य होऊन कायेनं वाचेनं मनानं जर त्याची भक्ती करायला लागली, रात्रंदिवस त्याचं गुण गायला लागली, तुला पोचणार नाही तो. सगळ्या जगाला पोचतोय तो. तुला तुझा त्याग करेल का तो? तुला मोकलील काय तो? नाही. तो आहे ना, चिंता करेल ना. त्यांनी वचन दिलेलं आहे, अनन्यास चिंतयन्तो माम हे जना परिपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. अनन्य होऊन जो माझं चिंतन करतो त्याचा योगक्षेम मी वाहतो. तो चिंता करेल, तो तुला पोसेल. सगळ्या जगाला तो पोचतोय. अगं त्याला जे नावं ठेवतात, त्याची जे निंदा करतात, त्याला जे शिव्या देतात, देव नावाची वस्तू जगात नाही म्हणून संस्था ज्यांनी स्थापन केलेल्या आहे त्यांची सुद्धा चिंता कोण करतो? तोच करतो. त्यांनाही खाऊ पिऊ तोच राहतो. सगळ्यासाठी हे जगत खाण्यापिण्यासाठी त्यानंच निर्माण केलं. सगळ्यांना पोचतो. तुला पोचणार नाही असं थोडंच आहे.
अगं मूल जन्माला येण्याच्या अगोदर त्याच्या दुधाची उत्पत्ती तो कर. बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती. एक महात्मा साधू होते, अंतरंग महात्मा, चिंतन करत भिक्षावृत्तीनं राहत होते. आणि एका गावामध्ये भिक्षा मागण्यासाठी म्हणून गेले. एका दारात उभे राहिले. भगवती भिक्षा देवी, भिक्षा मागली. बघाच उभा राहिले. ती माऊली काही लोक आले, पण मग निघाले तेवढ्यात ती माऊली आलेली दिसली. असं एक सूप आणलेलं, सुपात काही धान्य होतं, काही कोलांना वगैरे असं. पण ते घेऊन येत असताना तो महात्मा त्या माऊलीकडं एकटक पाहायला लागला. नख शिखांत, पायाच्या नखापासून ते पूर्ण शरीराला पाहायला लागला. ती जवळ आली माऊली, तरी तो पाहतच होता. ती द्यायला लागली, पण त्याचं ते घेण्याकडे लक्षच नव्हतं. त्यांनी पाहिलं की एवढा एकटक पाहतोय, पण तिला काही तसं वाटलं नाही, कारण वृत्ती निष्पाप होती. माणूस पाहतो कसा, त्याची वृत्ती कशी आहे, त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव कसे, हे माणसं कळतं लोकांना ज्याच्याकडे पाहतो त्याला. अंतःकरणात कसलंच पाप नव्हतं, विकार नव्हते, काही नव्हते, पण शुद्ध मनानं तो पाहत होता. ते माऊलीचे लक्ष आलं. बाबा भिक्षा पाहिजे ना? म्हणे हा पाहिजे. पण आई भिक्षा घे, पण मनात एक शंका होती, विचारू का? तुम्ही विचारा, काय शंका आहे? म्हणजे किती अनन्य होऊन तो महात्मा चिंतन करत होता. केव्हा भक्तीला लागला काय माहिती. जगाचं भानही नाही, जगाचं काही त्याला घेणं देणंच नव्हतं. तिची माता भिक्षा वाढायला आलेली होती, ती गरोदर होती. बाळ पोटात होतं, पोटही होतं मोठं. आणि त्याने विचारलं, आई हे पोटात काय आहे? म्हणजे बाळ आहे. आणि स्तनाकडं बोट केलं, आणि हे काय आहे? ते म्हणे, अरे पोटात बाळ आहे, त्या बाळाचा जन्म होणार आहे, आणि त्यासाठी म्हणून देवाने त्याच्यासाठी दूध निर्माण केलेलं आहे. तिथं देवाने दूध निर्माण करून ठेवलं आहे. सरळ सरळ त्या माऊलीनं काय दिलं? उत्तर दिलं. थोडासा त्यांनी विचार केला, भिक्षा नाही घेतली. त्या माऊलीला साष्टांग दंडवत घातला. डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. सांगितलं, माता तू माझी गुरु आहेस. किती मूर्ख आहे मी, किती अज्ञानी आहे मी. एवढ्या दिवसापासून मी देवाचं भजन करतो, पण आजपर्यंत मला कळालं नाही की परमात्मा एवढा अशा प्रकारचा कृपाळू आहे. ज्या परमात्म्याने बाळ जन्माला येण्याच्या अगोदर त्याच्या दुधाची उत्पत्ती केली, मला तर जन्म दिलेला आहे, एवढा मोठा देह दिला आहे, तो माझी तो चिंता करणार नाही, तो मला जीव घालणार नाही, माझ्या अन्नाची व्यवस्था करणार नाही. किती मूर्ख आहे. मला काय अशी भीक मागत हिंडायची गरज आहे? मला तिथंच ते जे भिक्षा पात्र होतं तेही टाकून दिलं. दंडवत घातला आणि भगवंताचं प्रेमानं भजन करत तो त्याने आवडण्याचा रस्ता झाला. काय सांगते ही कथा? परमात्मा सगळ्याची चिंता करतो. तो गोवर ते सांगतात, बाई नको चिंता करू, वस्त्राया पोटाची माऊली आमची पांडुरंग. नका चिंता करू, वस्त्रया पोटाची माऊली आमची. तुमचा पांड्या तिकडं पंढरपुरात, इथं आमच्या पोटात आग पडले होतो, येणार आहे का? अगं हो,